कोपरगावच्या राजकारणात अलीकडील नगर परिषद निवडणुकीने एक गोष्ट अत्यंत स्पष्ट करून दाखवली. आमदार आशुतोष काळे यांची उभी केलेली राजकीय प्रतिमा ही वास्तवापेक्षा अधिक भ्रम होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांच्या आकड्याचा आधार घेत काळे यांनी स्वतःचे शहरातील वर्चस्व असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी त्या भ्रमाचा अक्षरशः भोपळाच फोडला. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय खरी गोष्ट. विधानसभेच्या निवडणुकीत कोपरगाव शहरात एकूण 39,765 मतदान झालं होतं. त्यापैकी तब्बल 71.12% म्हणजेच 28,283 मतं आमदार काळे यांना मिळाल्याचं चित्र होतं. या आकड्याचा वापर करून शहरातील जनमत पूर्णपणे आपल्या बाजूने असल्याचं वातावरण त्यांनी तयार केलं. परंतु केवळ 1 वर्षानंतर झालेल्या नगर परिषद निवडणुकीत वास्तव पूर्णपणे उलट दिसलं. त्या निवडणुकीमध्ये काळे गटाला मिळालेले मतदान होतं फक्त 18,094 म्हणजेच 41.83%. म्हणजेच विधानसभेत ज्या मताधिक्याचा गाजावाजा केला जात होता तेवढं एकूण मतदान सुद्धा नगर परिषदेमध्ये त्यांच्या गटाला मिळालं नाही आणि हेच मतदारांनी दिलेलं खरं उत्तर होतं. खरं तर गणित अधिक बारकाईने पाहिल्यास काळे यांच्या विधानसभेतील मतांमध्ये कोल्हे गटाचा मोठा वाटा असल्याचं स्पष्ट होतं. नगर परिषदेतील स्ट्राईक रेटनुसार कोल्हे गटाची शहरामध्ये स्वतंत्र एकट्याची ताकद सुमारे 42.78% म्हणजे साधारण 17,011 मतं इतकी असल्याचं दिसतं. याचा अर्थ असा आहे की विधानसभेमध्ये काळे यांना मिळालेल्या 28,000 मतांमध्ये जवळपास अर्धी मतं ही कोल्हे गटाच्या संघटन शक्तीमुळे मिळालेली होती. याशिवाय त्यावेळी काळे यांच्या विरोधात असलेला मतदार वर्ग सुद्धा मोठा होता. साधारण 28% म्हणजेच 11,212 मतं त्यांच्या विरोधात होती. त्यात 9,446 आणि 1,766 असा विभाग होता. जर त्यावेळी युवा नेते विवेक कोल्हे थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर एकट्या शहरामध्ये 42.78% कोल्हे गटाची स्वतंत्र ताकद आणि 28% काळे यांच्या विरोधी असणारी मतं असं मिळून जवळपास 70% मतदान काळे यांच्या विरोधात उभं राहिलं असतं. आता याचा सरळ अर्थ असा आहे की विधानसभेतील शहरातील 39,765 मतदानांपैकी काळे यांच्या वाट्याला केवळ 9,000च्या आसपास मतं आलेली असली तरी विवेक कोल्हे यांना तिपटीहून अधिक मतं मिळालेली असती. म्हणजेच काळे यांनी ज्या अभेद्य किल्ल्याचा दावा केला होता तो प्रत्यक्षात भ्रमाच्या पायावरती उभा असल्याचं या आकडेवारीतून उघड केला. आता नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून पुढे केलेला चेहरा पाहिला तरी काळे यांची रणनीती किती कमकुवत होती हे दिसतं. कोयटे यांच्यासारख्या राजकीय दृष्ट्या अपयशी आणि प्रभावहीन चेहरा पुढे करून काळे यांनी प्रत्यक्षात पराभवाची तीव्रता कमी करण्याचाच प्रयत्न केला. आता हा निर्णय त्यांच्या राजकीय आत्मविश्वासाचा नव्हे तर असुरक्षिततेचा पुरावा होता. आज परिस्थिती अशी आहे की काळे यांचे राजकारण पूर्णपणे आधार शोधत फिरत असल्याचं दिसतंय. अजितदादा पवार यांच्या राजकीय सावलीवरती विसंबून चाललेले त्यांचे राजकारण आता कुठेतरी कमकुवत झालेलं आहे आणि त्यातच अलीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी असलेली त्यांची छुपी राजकीय जवळीक सुद्धा उघड होतीये. स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व उभं करण्यात अपयशी ठरलेले काळे आता इतरांच्या आधाराशिवाय राजकारणामध्ये उभे राहू शकत नाहीयेत अशीच धारणा आता मतदारांमध्ये निर्माण झालेली दिसून येते. एकंदरीत पाहता कोपरगावच्या राजकारणामध्ये विवेक कोल्हे यांनी मांडलेली रणनीती आणि जनाधार यामुळे काळे यांच्यासह कोपरगावच्या राजकारणात हस्तक्षेप होणाऱ्या छुप्या विरोधकांचा देखील चक्रव्यूह भेदला गेलेला आहे. नगर परिषद निवडणूक ही फक्त स्थानिक सत्ता बदलण्याची घटना नव्हती, ती मतदारांनी दिलेली स्पष्ट राजकीय संकेत आहेत. काळे यांचं महत्व आता दुय्यम झालेलं आहे आणि कोपरगावचे राजकारण एका नव्या नेतृत्वाकडे वळत आहे. शहराच्या विकासाला गती मिळालेली असून ग्रामीण भाग सुद्धा आता मूस टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. जर एकूणच पाहिलं तर काळे विसंबून राजकीय तग धरून आहे तर कोल्हे प्रचंड सक्षम झालेले आहेत. बाकी या सगळ्यावरती तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.